पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचा पुरावा भारतीय हवाई दलाकडून सादर कमांडर अभिनंदन यांनीच पाडला विमान पाडल्याचाही दावा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 26% पाणीसाठा शिल्लक। येत्या काही दिवसात मुंबईला पाण्याची चणचण भासण्याची शक्यता। भाजपनं जाहीरनामा नव्हे तर माफीनामा जाहीर करायला हवा होता। काँग्रेसची भाजपच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका। 2014चा संकल्प पुन्हा जाहीर केल्याचं सुरजेवाला यांचं म्हणणं। भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये मध्यम वर्गाला आमिष, सत्तेमध्ये आल्यास आयकराची मर्यादा वाढवण्याचं आश्वासन। 370 कलम रद्द करण्याचं भाजपकडून पुन्हा आश्वासन। राम मंदिराच्या 2014च्या आश्वासनाचीही संकल्पपत्रामध्ये छपाई। यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंचा काँग्रेसवर हल्ला। काँग्रेसचा जाहीरनामा घातक असल्याची केली टीका, तर भाजपसोबतचे मतभेद गाडून टाकल्याचं केलं स्पष्ट। सुप्रियाताई, तुम्ही घाबरू नका, आम्ही शब्द दिलाय तो पाळणार। हर्षवर्धन पाटलांची सुप्रिया सुळेंना ग्वाही। नवनीत राणांच्या प्रचार सभेत शरद पवारांचा मोदींवर हल्ला बोल। मोदी देशावरची राष्ट्रीय आपत्ती असल्याची केली खोचक टीका। नांदेडमधील प्रचार सभेत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप। अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा केला आरोप। राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर। नगरमधील युतीच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची TV9ला माहिती। मुंबईमध्ये उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, अरविंद सावंत, संजय निरुपम यांनी भरले उमेदवारी अर्ज। प्रिया दत्त सोबत संजय दत्तही अर्ज भरायला सोबत। फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्लांवर बंदी घाला। जनहित याचिकेद्वारे दिल्ली हायकोर्टात मागणी। देशाच्या घटनेविरोधात बोलत असल्याचा याचिकेत आरोप। लालू प्रसादांचा भाजपवर अफलातून बिहारी भाषेमध्ये ट्विट। राबडी देवीने दिला लगेचच रिप्लाय। कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मोठा झटका। लंडन कोर्टानं प्रत्यार्पणाविरोधातली याचिका फेटाळली। मल्ल्याला लवकरच भारतात आणणार। राष्ट्रवादी काँग्रेसचं टेन्शन वाढवणारी राजकीय भेट। विजयसिंह मोहिते पाटील भेटले हर्षवर्धन पाटलांना। बारामतीतून कांचन कुल यांचं समर्थन करण्याचं आवाहन। पुण्यातील कोंढव्यात 5 मजली धोकादायक इमारत जमीनदोस्त। इमारतीचं बांधकाम धोकादायक आणि निकृष्ट असल्यानं तोड कारवाई। जळगावमधील महिलांचा पाण्याच्या मागणीसाठी पालिकेवर हंडा मोर्चा। तक्रारी करूनही समस्या न सोडवल्यानं संतप्त महिलांनी मोर्चा काढत केला मनपाचा निषेध। सांगलीत कोल्हापूर रोडवरील भंगाराच्या दुकानाला भीषण आग। आगीत लाखो रुपयाचं साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश। अकोल्यात IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या 5 जणांना अटक। कारवाईत लाखोचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूरच्या शिरोली टोल नाक्यावर 62,68,000ची रोकड जप्त। गेल्या 15 दिवसातली कोल्हापूर पोलिसांची चौथी मोठी कारवाई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।